आरोग्य विभाग भरती 2026 जाहिरात येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी कोणती तयारी करून ठेवावी? मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आरोग्य भरती 2026 हे लवकरात लवकर येणार आहे. कारण की वरिष्ठ पातळीवर सगळी तयारी त्यांची झालेली आहे. जाहिरात कधीही पडू शकते. म्हणून त्याआधी आपल्याला कोणकोणती तयारी करायची आहे आपण ते जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थी एक मोठी चूक करतात. जाहिरात आल्यानंतरच कागदपत्राची तयारी सुरू करतात. मग काहींचे जात प्रमाणपत्र नसते, तर काहींचे नॉन क्रिमिनलाइज संपलेले असते, तर काहींचे नावात किंवा जन्मतारखेत फरक असतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी खूप धावपळ करावी लागते. म्हणून आज आपण पाहणार आहोत की जाहिरात येण्यापूर्वी कोणती तयारी पूर्ण करून ठेवली पाहिजे. नंबर 1, सर्व शैक्षणिक कागदपत्र एकत्र ठेवा. सर्वप्रथम तुमची 10th मार्कशीट, 10वीची सर्टिफिकेट, 12वीची मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री किंवा संबंधित टेक्निकल कोर्सची सर्व मार्कशीट आणि प्रमाणपत्र एकाच फाईलमध्ये व्यवस्थित ठेवा. मित्रांनो, 10वी 12वीचे मार्कशीट, सनद, डिप्लोमा म्हणजे ज्या सॅनिटरी इन्स्पेक्टर जे पण डिप्लोमा जे टेक्निकल पोस्टसाठी लागणारे ते डिप्लोमा वगैरे सगळं जे सर्व कागदपत्रे एकत्र ठेवायचे. एकही मार्कशीट हरवलेली नसावी. मित्रांनो, नंबर 2, नाव आणि जन्मतारीख तपासा. तुमच्या सर्व कागदपत्रामध्ये नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख एकसारखी आहे का ते तपासा. जर कुठे फरक असेल तर तो वेळेत दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू करा. नंबर 3, मित्रांनो, टेक्निकल सर्टिफिकेट तयार ठेवा. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या पदासाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रमाणपत्रे तुमच्याकडे उपलब्ध आहे का ते तपासा. जसे उदाहरण MPW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, सॅनिटरी इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, हेल्थ इन्स्पेक्टर किंवा इतर पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण आहे का ते आधीच निश्चित करा. म्हणजे मित्रांनो, हे चारही पोस्ट जे आहे ह्यांना सॅनिटरी इन्स्पेक्टर कंपल्सरी आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कंपल्सरी आहे. किंवा महाराष्ट्र शासनाने जे नाशिकमध्ये MPWचा कोर्स दिले, महाराष्ट्र शासनाने जे नागपूरमध्ये जे MPWचा कोर्स दिलेला आहे ते पूर्ण केलेला पाहिजे. हे आवश्यक आहे. हे सगळं तपासा. नंबर 3, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागू असल्यास. जर तुमच्या पदासाठी कोणती परीक्षेचे रजिस्ट्रेशन आवश्यक असेल तर ते वैध आहे का ते तपासा. म्हणजे मित्रांनो, लॅबवाले असतात, लॅब टेक्निशियन वगैरे, आणखी काय तांत्रिक पदे असतात ज्याला रजिस्ट्रेशन आवश्यक असतो, ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे का नाही ते तपासा. नंबर 5, जात, डोमसाईल आणि इतर प्रमाणपत्र. जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर संबंधित प्रमाणपत्रे तयार ठेवा. नंबर 1, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, तसेच ती वैध आहे का ते तपासणे महत्त्वाचे आहे. नंबर 6, आधार कार्ड, मोबाईल आणि ईमेल. तुमचा मोबाईल नंबर चालू असावा. एकाच ईमेल ID वापरा आणि त्याचा पासवर्ड सुरक्षित ठेवा. कारण भरतीची सर्व माहिती याच माध्यमातून येऊ शकते. मित्रांनो, नंबर 7, फोटो आणि सही. पासपोर्ट साईज फोटो आणि स्पष्ट सही तयार ठेवा. यांच्या सॉफ्ट कॉपी देखील मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवा. नंबर 8, सर्व कागदपत्रांचे स्कॅन तयार ठेवा. म्हणजेच मित्रांनो, प्रत्येक कागदपत्र PDF किंवा JPG स्वरूपात स्कॅन करून Google ड्राईव्ह किंवा मोबाईलमध्ये जतन करा. ऑनलाईन अर्ज करताना यामुळे वेळ वाचेल. नंबर 9, झेरॉक्स संच तयार ठेवा. म्हणजे प्रत्येक कागदपत्राचे किमान 4 ते 5 झेरॉक्स प्रती तयार करून ठेवा. नंबर 10, अभ्यास थांबू नका. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास थांबू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जाहिरातीची वाट पाहत बसू नका. आजपासूनच अभ्यास सुरू ठेवा. जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा आधीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मित्रांनो, आजच तुम्ही असं डिसाईड करा की मी आतापासून अभ्यास सुरू करणार आहे. तुम्ही वाटल्यास तुम्हाला असा आळस येत असेल, झोप येत असेल आणि मोबाईलची तुम्हाला जर ॲडिक्ट असेल तरी मित्रांनो, 10 मिनटं तरी तुम्ही टेबलावर जाऊन बसा, पुस्तक हातात घ्या, काहीतरी वाचायला. तुम्हाला नाही टेक्निकल वाचायचं तर काहीतरी वाचत बसा, पण 10 मिनटं तरी वाचत बसा. कारण की सवय लागत तुम्ही एक वय असं येईन की तुम्ही तास 2-2 तास बसते. म्हणून मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करा. काही होऊ द्या, अभ्यासाला सुरुवात करा. कारण की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे भरती निघणार आहे ना, यंदा सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. हजारो लाखो विद्यार्थी यंदा आता असणार आहे. कारण की 2023मध्ये जे भरती झाली होती तेव्हा पोस्ट जास्त होते.
पण स्टुडंट्स कमी होते, कॉम्पिटिशन कमी होता, म्हणून भरपूर काही विद्यार्थी लागलेले. पण आता MPWला SI सर्टिफिकेट लागतो हे कुणाला माहीत नव्हतं जास्त 2023च्या वेळेस. सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स काय आहे कुणाला माहीत नव्हता. हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपाय हे बरेच कोर्सेस ना लोकांना स्टुडंटना माहीत नव्हते. पण जेव्हा 2023ची भरती झाली त्यानंतर स्टुडंट्सला कळलं काय हे MPW पण कोर्स आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर पण कोर्स आहे, ह्याला हे सर्टिफिकेट लागतो. म्हणून ह्याची जे आहे तर कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. मित्रांनो, जेवढा होईल तुमच्यापासून तेवढ्या अभ्यासाला वेळ द्या. नॉन टेक्निकल कवर करा, नॉन टेक्निकलमध्ये ग्रामर कवर करा, ग्रामर त्यानंतर इंग्लिश, GK, मॅथ्स, रिझनिंग हे सारे टॉपिक्स एक एक दिवस तुम्ही जे तर करा आणि एक एक तास तुम्ही टेक्निकलला द्या. कारण की MPWचा जे स्लॅबस आहे ना, MPWमध्ये 20 मार्काला फक्त नॉन टेक्निकल येतो. म्हणजे इंग्लिश ग्रामर 5 मार्काला येईल, इंग्लिश ग्रामर 5 क्वेश्चन येणार आणि दुसरा रिझनिंग आहे ते 5 मार्काला येणार आहे, मराठी 5 क्वेश्चन्स येणार आहे आणि बाकी 80 जे येतात तांत्रिक क्वेश्चन येणार आहे. 80 क्वेश्चन्स तांत्रिकवर येणार आहे. म्हणजे 80 दून 160 मार्काला तांत्रिक येणार आहे आणि 40 मार्काला नॉन टेक्निकल येणार आहे. टेक्निकल 80 मार्काला येणार आहे. म्हणून जेवढे जास्त होईल, तुम्ही जर दररोज 3 तास अभ्यास करत असाल तर 2 तास तुम्ही टेक्निकलला द्या आणि 1 तास तुम्ही नॉन टेक्निकलला द्या. कारण की 80 मार्क 80 क्वेश्चन 160 मार्काला टेक्निकलवर येणार आहे आणि 20 जे आहे तर 20 क्वेश्चन्स नॉन टेक्निकलला येणार आहे. म्हणजे 40 मार्काला असे 200 मार्काची ते पूर्ण परीक्षा असणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक काम नक्की करा. आजच तुमची सर्व कागदपत्रे तपासा आणि जे काही अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्याची तयारी सुरू करा. जाहिरात आल्यानंतर घाई करण्यापेक्षा आजची तयारी उद्याचे यश निश्चित करू शकते. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच आरोग्य विभागाच्या भरतीची अधिकृत आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.